म्हटलं आहे। नाशिक जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूत्रबद्ध नियोजन सुरू आहे। यात शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या सर्वांचा एकात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचं कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं। नाशिक त्र्यंबकेश्वर विकास प्राधिकरणामार्फत नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगानं आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते। नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ, हरित, सुंदर आणि सुरक्षित करण्याचा शासनाचा मानस आहे। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। आपत्ती ही घटना नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवनिर्मित कारणांमुळे तसेच अपघात किंवा निष्काळजीपणामुळे उद्भवू शकते। या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाची आपत्ती व्यवस्थापनेच्या दृष्टीने करावयाची मानसिक तयारी, नियोजन आणि येणारे 1.5 वर्ष आपत्ती निवारणासाठीचा नियमित सराव यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। त्या रिस्क, थ्रेट किंवा डिस्ट्रप्शनच्या आधारावर मिटिगेशन प्लॅन प्रिपेअर करणे आणि प्रत्येक विभागाचे मिटिगेशन प्लॅन प्रिपेअर झाले की त्याच्यानंतर त्यांना सर्वांना इंटिग्रेट करून पूर्ण प्राधिकरणाचे मार्फत एक इंटिग्रेटेड आपला कुंभचे साठीच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा इंटिग्रेटेड प्लॅन बनवता येईल। याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणि कपॅसिटी बिल्डिंगचा कॉम्पोनंट खूप महत्त्वाचा आहे। विशेषतः आपले जे आज रोजी इथे डेप्युटेड ऑफिसर्स आहे, जे काही बाहेरून डेप्युटेशनवर येतील आणि बाहेरून काही फील्ड स्टाफ येतील, त्यांच्या सर्वांच्या ट्रेनिंगचा आणि कपॅसिटी बिल्डिंगचा प्लॅनसुद्धा आपण विभागाच्या मार्फत बनवून घेणार आहोत। केंद्रीय शिक्षण मंत्रालय